तर आपण बघितलं आहे, की इंट्रोडक्शन पार्टमध्ये यांनी सांगितलं आहे, की कॉम्प्लेक्स मॉलिक्यूलच्या 2 कार्बनच्या बॉन्डमध्ये जशी एनर्जी ट्रॅप होते आणि त्याच्यानंतर त्याचं ब्रेकडाउन कसं होते, हे आपण बघितलं आतापर्यंत इंट्रोडक्शनमध्ये. आणि त्यांनी असंही म्हटलं आहे, की कार्बोहायड्रेट्समधून मोस्टली घेतली जाते. पण काही कंडिशनमध्ये प्लांट्समध्ये ऑर्गॅनिक कंपाउंड्स आहेत, प्रोटीन्स आहे, फॅट्स आहे, यामधूनही एनर्जी घेतली जाते. तर आपण इथपर्यंत आलो आहोत आणि आपण आता पुढे जाऊया. तर ड्युरिंग ऑक्सिडेशन विदिन अ सेल, ऑल द एनर्जी कंटेंट इन द रेस्पिरेटरी सबस्ट्रेट इज नॉट रिलीज्ड फ्री इंटू द सेल ऑर इन द सिंगल स्टेप. म्हणजे असं नाही की आता जो आपला एक मॉलिक्यूल आहे, जसं ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, त्याचं एकाच स्टेपमध्ये पूर्ण ब्रेकडाउन झालं आणि पूर्ण जी एनर्जी आहे ती अशीच सायटोप्लाझममध्ये आहे, असं नाही आहे. तर काही एकेका स्टेपमध्ये जसं की एक-एक मॉलिक्यूल ऑफ एनर्जी असा रिलीज होत जाईल, काही आयसोमरायझेशन होईल आणि त्याच्यानंतर एक लास्ट प्रॉडक्ट बनेल आहे ऑक्सिडेशनचा आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप असं ऑक्सिडेशन होईल आहे. इट इज आणि तेच म्हटलंय खाली. इट इज रिलीज्ड इन अ सीरीज ऑफ स्लो stepwise reactions controlled by the enzyme and is trapped as a chemical energy in the form of ATP. तर कंट्रोल बाय द एन्झाईम. एन्झाईम्स आलेच पाहिजे. रिएक्शन होत आहे म्हणजे एन्झाईम आले पाहिजे आणि इज ट्रॅप्ड ॲज द केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. म्हणजे एनर्जी आपण कार्बन-कार्बन बॉन्ड्समधून आता एटीपीच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केली आहे. Hence, it is important to understand that energy released by oxidation in respiration is not, or rather cannot be, used directly but is used in the synthesis of ATP. म्हणजे असं नाही की कार्बन-कार्बन बॉन्ड ब्रेक झाला, आयपी मॉलिक्यूल म्हणजे जो एनर्जी मॉलिक्यूल आहे, तो असाच निघाला आणि त्याला आपण असंच यूज केलं. पहिले तो केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होईल म्हणजे एटीपीच्या बॉन्ड्समध्ये कन्व्हर्ट होईल. म्हणजे एटीपी बनेल आणि त्यानंतर आपण एटीपी मॉलिक्यूल यूज करू आणि जेव्हा एटीपी मॉलिक्यूल यूज करू, जसं की एटीपी मॉलिक्यूल बनला, एटीपी मॉलिक्यूल आपण जेव्हा यूज करू, तेव्हा त्याच्यामधून एडीपी आणि आयपी निघेल आणि याला आपण जेव्हा ॲज अ एनर्जी यूज करू, तेव्हा खऱ्या अर्थाने ग्लुकोजपासून जो आपला एटीपी बनला, तशी एनर्जी मिळेल आहे. पण असं नाही की डायरेक्ट डायरेक्ट ग्लुकोजपासून आपल्याला एनर्जी मिळेल. पहिले ग्लुकोजपासून ब्रेकडाउन झाल्यावर एटीपी मिळाला. नंतर एटीपीचा यूज करून एडीपी आणि आयपी बनलं आणि त्यानंतर एनर्जी मिळाली. विच इज ब्रोकन हे झालं. हेच एटीपी ॲक्ट ॲज एनर्जी करन्सी म्हणजे पैशासारखं काम करतं. असं नाही की आपण एक प्रॉडक्ट विकत घेतला आणि डायरेक्ट त्याच्या बदली दुसरा प्रॉडक्ट विकत घेतला. पहिले आपण पैसे दिले आणि त्यानंतर पैसे ॲज अ मीडिएटर म्हणजे मधला काम केला. ॲज अ मीडिएटर यूज केला आपण पैशाला आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट घेतली. तसंच प्लांट्सनी एटीपी याला एनर्जी करन्सी बनवली आहे. तर this energy trapped in the ATP is utilized in various energy requiring processes of the organism, and carbon skeleton produced during the respiration is used as the precursors for biosynthesis of other molecules. तर एटीपी मध्ये जी एनर्जी ट्रॅप झाली आहे, ती वेगवेगळ्या प्रोसेसेसमध्ये जसं आपण पहिल्या पॅराग्राफमध्ये बघितलं होतं, की ट्रान्सपोर्ट झालं, रेस्पिरेशन झालं, ब्रीथिंग झालं. प्रत्येक फंक्शनला एनर्जी लागते. आणि मग याला आपण युटिलाइज केलं एटीपीला. अँड द कार्बन स्केलेटन प्रोड्यूस्ड ड्युरिंग रेस्पिरेशन इज युज्ड एज प्रिकर्सर फॉर बायोसिंथेसिस ऑफ अदर मॉलिक्युल्स. आपल्याला अदर मॉलिक्युल्सही बनवायला लागतील. मग त्यानंतर रेस्पिरेशन झाल्यानंतर जो काही कार्बन स्केलेटन बनेल आहे, एंड प्रॉडक्ट, त्याला आपण दुसऱ्या याला यूज करूया. आणि त्याचे सगळे स्टेप्स आपल्याला खाली दिले आहेत. तर आता आपण बघूया डू प्लांट्स ब्रीथ? Well, the answer to this question is quite so direct. Yes, plants require oxygen for respiration. जसं आपल्याला श्वास घ्यायसाठी ऑक्सिजन लागतं, तसंच प्लांट्सला पण लागतं. असं नाही की प्लांट्स स्वतः ऑक्सिजन देतात पण त्यांना ऑक्सिजन नाही लागत, असं नाहीये. जसं आपल्याला लागतं तसं प्लांट्सलाही लागतं. ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन टू अकर and they also give out CO2 as आपल्यासारखंच. Hence, plants have systems in place that ensure the availability of oxygen. अ, म्हणजे प्लांट्स स्वतः एन्शुअर करतात, की आपल्यासाठी पण ऑक्सिजन अवेलेबिलिटी असली पाहिजे. Plants, unlike animals, have no specialized organs for gaseous exchange, but they have stomata and lenticels for this purpose.
तर हा आपला एक इम्पोर्टंट पॉइंट इथे बनतो, की जसं ॲनिमल्समध्ये जसं आपल्याकडे लंग्स आहे, जिथे स्पेसिफिक अल्व्हिओलरच्या लाइनिंगमध्ये जसं ऑक्सिजन आणि CO2चं एक्सचेंज होतं, तसं प्लांट्समध्ये एक स्पेशलाइज्ड ऑर्गन नाही आहे. पण जसं टोमॅटो आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं, टोमॅटो आणि लेंटिसेस हे गॅसेस एक्सचेंजसाठी काम करतात. तर हा एक इम्पोर्टंट पॉइंट बनतो आपला. त्यानंतर देअर आर सेव्हरल रिझन्स व्हाय plants can get along without respiratory organs. Without respiratory organs, first each plant part takes care of its own gaseous exchange needs. म्हणजे प्लांटला एक स्पेसिफिक ऑर्गनची गरज का नाही आहे? कारण की प्लांटचा प्रत्येक पार्ट स्वतःचा गॅसियस एक्सचेंज कशा रीतीप्रमाणे झालं पाहिजे याची काळजी घेतो. तर देअर आर व्हेरी लिटल ट्रान्सपोर्ट ऑफ द गॅसेस फ्रॉम वन प्लांट टू अनदर. सेकंड, प्लांट डज नॉट प्रेझेंट ग्रेट डिमांड्स ऑफ द गॅसेस एक्सचेंज. जसं आपला होल सोल ऑक्सिजन आणि CO2 शिवाय आपण 4-5 सेकंदही स्ट्रगल करतो. समजा आपल्याला ऑक्सिजन आणि CO2 नाही मिळालं, तर तशा प्लांट्सच्या ग्रेट डिमांड्स नाही आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. तर रूट्स अँड स्टेम्स अँड लीव्हज रेस्पायर ॲट द रेट फार लोअर दॅन दी ॲनिमल्स डू. म्हणजे जितका आपल्या रेस्पिरेशनचा रेट असतो आणि जितकं आपल्याला ऑक्सिजन लागतं, त्या कंपॅरिझनमध्ये प्लांट्सला फार कमी लागतं. Only during photosynthesis, only during photosynthesis are large volume of the gases exchange and each leaf is well adapted to take care of its own needs. समोरच्या पॉइंटमध्ये हेच दिलं होतं, की फोटोसिंथेसिस स्वतःच एक अशी फंक्शन आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन रिलीज केले जाते आणि ती ऑक्सिजन भरपूर अमाउंट ऑफ मध्ये रिलीज होते, जी बाहेर एटमॉस्फिअरमध्ये जाते आणि प्लांट स्वतःसाठी पण ती एन्शुअर करते, की मी म्हणजे ऑक्सिजन जे रिलीज झालं आहे, ते प्लांट्सच्या पार्ट्समध्ये पण इक्वली डिस्ट्रिब्यूट झालं पाहिजे. When cells photosynthesize, availability of oxygen is not a problem in these cells since oxygen is released within the cell. म्हणजे सेल फोटोसिंथेसिस करत आहे आणि अवेलेबिलिटी ऑफ ऑक्सिजनचा प्रॉब्लेमच नाही आहे, कारण की स्वतःच्या सेलमध्येच होते आहे ना ऑक्सिजनचं प्रोडक्शन. तर पुढे जाऊया आपण. थर्ड, the distance that gases must diffuse even in large bulky plants is not great. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, की डिस्टन्स जो आहे दॅट गॅसेस मस्ट डिफ्यूज इव्हन इन लार्ज बल्की प्लांट्स इज नॉट ग्रेट. म्हणजे जसं आता एक प्लांट सेल आहे, हे असे काही प्लांट सेल्स आहेत आणि यांच्यामध्ये आपलं फोटोसिंथेसिस होत आहे. क्लोरोफिल आहे, लाईट एनर्जी आली, केमिकल एनर्जी झाली, त्यानंतर ऑक्सिजन रिलीज झालं. तर म्हणजे जसे मोठे प्लांट्स जरी असले किंवा छोटे प्लांट्स जरी असले, तर डिफ्युजन म्हणजे ऑक्सिजन आणि जसं जसं अल्व्हेओलर लायनिंगमध्ये ऑक्सिजन CO2चं एक्सचेंज होतं. तर आपल्या इथे एक मेम्ब्रेन आहे, हे आहे म्हणजे 3 लेयर्स आहेत. तसं 2 सेल्समध्ये इतकं डिफ्युजनचा हे नाही आहे आणि किंवा जसं मोठा जरी प्लांट असला, तरी त्यांच्या याच्या म्हणण्याप्रमाणे, की डिस्टन्स फार इतका नाही आहे. म्हणून ऑक्सिजन ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजनची अवेलेबिलिटी इज मेक शुअर व्हेरी इझिली. फार इझिली सगळ्यात पहिले तर ऑक्सिजन स्वतःच सेलमध्ये सिंथेसाइज होत आहे. त्यानंतर आपण आता किती पॉइंट्स बघितले, की फोटोसिंथेसिस होत आहे स्वतः प्लांटमध्ये. फोटोसिंथेसिस इटसेल्फ इन प्लांट सेल म्हणजे ऑक्सिजन लार्ज व्हॉल्यूममध्ये झालं असते आणि तिथल्या तिथे सेलमध्ये सेल्स विल मेक शुअर देअर ऑक्सिजन डिमांड. ठीक आहे. दुसरा पॉइंट असा बनतो, की ॲज कंपेअर्ड टू ॲनिमल्स, डिमांड इज लेस. म्हणजे जितकी आपली डिमांड असते, तितकी प्लांट्सची नसते. आणि तिसरा पॉइंट असा आहे, की डिस्टन्स ऑफ डिफ्युजन इज लेस. तर असे आपले 3 पॉइंट्स बनतात आहे. तर पुढे जाऊया. ईच लिव्हिंग सेल इन प्लांट इज लोकेटेड क्वाईट क्लोज. तेच आपण बघितलं आणि म्हणूनच ऑक्सिजन डिलिव्हरी ईझी होऊन जाते. क्लोज टू द सर्फेस ऑफ द प्लांट. This is true for leaves, you may ask, but what about the thick woody stems and the roots?
म्हणजे त्यांचं असं क्वेशन आहे, की जसं लीव्हज तर स्वतःचा फोटोसिंथेसिस करू शकतात कारण ते ग्रीन आहेत आणि त्यांच्या जास्त ऑक्सिजन इझिली मिळून जाऊ शकतो. पण जिथे थिक वुडी स्टेम्स आहेत म्हणजे मोठे-मोठे लाकडाचे जे स्टेम्स आहेत आणि रूट्स आहेत, जे फोटोसिंथेसिस नाही करत. तर तिथल्या जागेचं काय? तर इन स्टेम्स लिव्हिंग सेल्स आर ऑर्गनाइज्ड इन थिन लेयर्स. हा पण एक इम्पोर्टंट पॉइंट बनतो. जसा स्टेमचा जो क्वेशन त्यांनी ठेवला आहे, तर लिव्हिंग सेल्स आर ऑर्गनाइज्ड इन थिन लेयर म्हणजे पतल्या लेयरमध्ये इनसाइड अँड बिनीथ द बार. दिस ऑल्सो हॅव ओपनिंग कॉल्ड एज द लेंटिसेल्स. जसं आपण पहिले बघितलं, जसं आपल्याकडे लंग्स आहेत, तसं प्लांट्समध्ये काय आहे, लेंटिसेल्स आहेत आणि स्टोमॅटा आहेत. These cells in the interior are dead and provide only mechanical support. यांना स्वतः काही फंक्शन नाही आहे, की यांचा फोटोसिंथेसिस यांना ऑक्सिजन लागेल किंवा यांना एनर्जी लागेल. हे फक्त डेड सेल्स आहेत. तर हा आपला एक इम्पोर्टंट पॉइंट बनतो, की असाही क्वेशन येऊ शकतो, की फाइंड द इनकरेक्ट वन आणि तिथे असं लिहिलं राहील, की लेंटिसेल्स आर द लाईव्ह सेल्स व्हिच प्रोव्हाईड ओन्ली मेकॅनिकल सपोर्ट. तर आपल्याला पटपट वाचलं की आपण बघू मेकॅनिकल सपोर्ट आहे, लेंटिसेल्स आहेत, प्लांट्स आहेत. पण आपण हे नाही बघितलं, की डेड आहे की अलाईव्ह सेल आहे. तर डेड सेल आहेत. तर हा इम्पोर्टंट पॉइंट आहे. तर ओन्ली मेकॅनिकल सपोर्टसाठी असतात लेंटिसेल्स. Thus, most of the cell of plant have at least a part of their surface in contact with air. Thus, most of the cells of the plant have at least a part of their surface in contact with the air. म्हणजे प्रत्येक सेल ऑफ झाडाच्या प्रत्येक सेलनी एक एन्शुअर केलं आहे म्हणजे हे केलं आहे, की आपला जो पार्ट आहे तो थोडा ना थोडा एअरमध्ये कनेक्ट आहे. लेंटिसेल्सच्या थ्रू म्हणा किंवा त्याच्या थिन लेयरच्या थ्रू म्हणा, अशा प्रत्येक पार्ट ऑफ प्लांट इज कनेक्टेड टू एअर. This is also facilitated by loose packing of the parenchyma cells in the तर हा पण आपला एक दुसरा पॉइंट बनतो. Facilitated by loose packing of parenchyma cells in the leaves, stems and the roots, which provide an interconnected network of the air spaces. तर दुसरा पॉइंट आपला हा पहिला पॉइंट आपला कोणता बनला, की ऑर्गनाइज्ड इन थिन लेयर्स आणि दुसरा पॉइंट आपला हा बनला, की लूज पॅकिंग आहे पॅरेन्काइम सेल्सचं. त्यामध्ये लूज पॅकिंग असल्यामुळे तिथे काय आहे, असे एअर स्पेसेस आहे आणि एअर स्पेसेस असल्यामुळे ऑक्सिजन CO2चं एक्सचेंज चांगल्याने होईल आहे. तर जसं आणि अशा पद्धतीने प्लांट्स एन्शुअर करेल, की आपल्याला ऑक्सिजन आणि CO2चं एक्सचेंज बरोबर होत आहे. तर आता पुढे जाऊया. द कंप्लीट कंबशन ऑफ ग्लुकोज व्हिच प्रोड्युसेस CO2 and H2 as the end products yields energy, most of which is given out as a heat. आहे जसं की ग्लुकोज. तर ग्लुकोजचा जेव्हा कंबशन होईल आहे, CO2 आणि H2O बाहेर निघेल आहे. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल हे आपल्यामध्ये होत आहे. तर आपण ग्लुकोज घेतला, त्यानंतर ऑक्सिजन यूज केला आणि CO2 आणि H2O आणि एनर्जी बाहेर फेकली. हे तुम्ही आणि ही रिएक्शन दिली आहे आपल्याला खाली. हा समजा ग्लुकोज मॉलिक्यूल झाला. कंबशन म्हणजे ऑक्सिजनचे युटिलायझेशन आपल्याला केमिस्ट्रीमध्ये माहिती आहे. तर आपण ग्लुकोज मॉलिक्यूल घेतला, ऑक्सिजन घेतला आणि CO2 आपण श्वासद्वारे सोडला, वॉटर सोडला आणि एनर्जी युटिलाइज केली. तर इफ दिस एनर्जी इज टू बी युजफुल टू द सेल, इट शुड बी एबल टू युटिलाइज इट टू सिंथेसाइज अदर मॉलिक्युल्स दॅट द सेल रिक्वायर्स. पण आपल्याला ही एनर्जी आता आपण ग्लुकोज तर खाल्लं, म्हणजे जसं प्लांट्समध्ये आता समजा प्लांट्समध्ये आपण बघतोय किंवा त्याचं कंबशन कसं होतंय ग्लुकोजचं आपण जर बघितलं, तर ग्लुकोज मॉलिक्यूल तर घेतला आणि आपण त्याच्यामधून एनर्जी तर घेतली. पण ही एनर्जी अशी असली पाहिजे, की आपल्याला त्याला दुसऱ्या बॉन्ड्समध्ये बनवायला हेल्प झाली पाहिजे. म्हणून इट शुड बी एबल टू युटिलाइज इट टू सिंथेसाइज अदर मॉलिक्युल्स दॅट द सेल रिक्वायर्स. The strategy that the plant cell uses is to catabolize the glucose molecule. Catabolize म्हणजे catabolism of the glucose molecule in such a way that not all the liberated energy goes out as heat. म्हणजे जितकी एनर्जी रिलीज आहे ती पूर्णच्या पूर्ण आपल्याला नाही मिळत आहे. ग्लुकोजचं तुम्ही ब्रेकडाउन केलं ऑक्सिजनच्या युटिलायझेशनने, त्याचं ऑक्सिडेशन झालं. पण पूर्ण एनर्जी जेवढी पण झाली ती एनर्जी मॉलिक्यूलमध्ये नाही ट्रॅप झाली. ती काही हीटमध्ये पण रिलीज झाली आहे. तर द की टू ऑक्सिडाइज ग्लुकोज इज नॉट इन वन स्टेप बट इन सेव्हरल स्मॉल स्टेप्स हे आपण आधी बघितलं. एनेबलिंग सम स्टेप्स टू बी जस्ट लार्ज इनफ सच दॅट एनर्जी रिलीज कॅन बी कपल्ड टू ATP. म्हणजे काही अशा स्टेप्स आहेत ज्या कॅपेबल आहे.
म्हणजे समजा ग्लुकोज टू ग्लुकोज 6 आता पुढच्या ह्याच्यामध्ये बघू, पण मी सांगत आहे, की ग्लुकोजचा जो नेक्स्ट मॉलिक्यूल असा बनेल आहे, की काही आयसोमरायझेशन होईल आहे आणि काही असे मॉलिक्यूल्स बनतील, ज्याच्यामधून असा तो कॅपेबल इनफ राहील, की त्यामधून एनर्जी रिलीज होईल आणि ती एनर्जी रिलीज जी आहे, ती एटीपीच्या फॉर्ममध्ये आपण स्टोअर करूया. तर हाऊ धिस इस डन इस एसेन्शियली द स्टोरी ऑफ रेस्पिरेशन. आणि हीच आपल्याला आता मेन कोर येईल या चॅप्टरचा. दॅट्स द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. ऑक्सिजन इज युटिलाइज्ड अँड कार्बन डायऑक्साइड, वॉटर अँड एनर्जी आर रिलीज्ड एज प्रॉडक्ट्स. हेच आपण रिएक्शन येलो कलरच्या ज्या बॉक्समध्ये रिएक्शनमध्ये लिहिलं आहे तेच आहे. ऑक्सिजन युटिलायझेशन झालं, कार्बन डायऑक्साइड, वॉटर आणि एनर्जी रिलीज झालं. कंबशन रिएक्शन रिक्वायर्स ऑक्सिजन म्हणूनच त्याला कंबशन म्हणतात. बट सम सेल्स लिव्ह वेअर ऑक्सिजन मे ऑर मे नॉट बी अवेलेबल. कॅन यू थिंक ऑफ सच सिच्युएशन्स अँड ऑर्गॅनिझम वेअर ऑक्सिजन इज नॉट अवेलेबल? बिलकुल पॉसिबल आहे. अ, अ, म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे, की अनएरोबिक कंडिशन्स झाले, तर तिथे जेव्हा आपल्याला ऑक्सिजन वगैरे अवेलेबल नाही आहे, तर त्या कंडिशन्समध्ये कसं होईल आहे? तर आपण पुढे बघूया. देअर आर सफिशियंट रिझन्स टू बिलीव्ह दॅट फर्स्ट सेल्स ऑफ दिस प्लॅनेट लिव्हड इन एटमॉस्फिअर दॅट लॅक्ड द ऑक्सिजन. हा समजण्याचा पॉइंट आहे. लॉजिक लावण्याचा पॉइंट आहे, की सुरुवातीला ज्या सेल्सचा जो जन्म झाला, ऑब्व्हियसली तेव्हा तसं ॲटमॉस्फिअरही होतं, की जेव्हा ऑक्सिजनचं खूप लॅक होतं, ऑब्व्हियसली तेव्हा ट्रीज बनायच्या होत्या, तर ऑक्सिजन कमी असेल आहे. तर त्या सिच्युएशनमधून जर सेल्स इव्हॉल्व झाल्या आहेत, तर ऑब्व्हियसली त्यांना आधीच्या प्रोसेस तर माहिती असतील आहे, की जेव्हा ऑक्सिजनची कमी आहे, तेव्हा आपण कसं जिवंत राहायला पाहिजे. तर आता आपण पुढे जाऊया. इव्हन अमंग प्रेझेंटली लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वी नो सेव्हरल दॅट आर अडॅप्टेड टू अनएरोबिक कंडिशन्स. बिलकुल बरोबर आहे. अनएरोबिक कंडिशन्स म्हणजे जिथे ऑक्सिजनची कमी आहे, अशा कंडिशन्समध्ये अ, प्रत्येक काही सेल्स आहेत, ॲनिमल सेल्स आहेत, प्लांट सेल्स आहेत, त्यांना माहिती आहे की कसं अडॉप्ट करायचं. तर पुढे बघूया की यांच्यामध्ये रिएक्शन कशा होतात. सम ऑफ these organisms are facultative anaerobes, while others while in others requirement of anaerobic is obligatory. म्हणजे अ, काही असे आहेत की ज्यांना अ, अ, काही असे अनेरोब्स आहेत म्हणजे जे CO2चाच वापर करून आपली एनर्जी हे करतील आहे. म्हणजे फॅकल्टेटिव्ह जे आहेत ते म्हणजे काही अशा ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यांना ऑक्सिजन शिवाय होणारच नाही काही. म्हणजे आणि काही असे ऑर्गॅनिझम्स आहेत की ऑक्सिजन आणि CO2 असलं तरी ते सर्व्हायव्ह करू शकतील. तर आता आपण पुढे बघूया. इन एनी केस ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स retain the enzymatic machinery to partially oxidize the glucose without the help of oxygen. And this breakdown of the glucose to pyruvic acid is called as glycolysis. तर आता आपली दुसरी डेफिनेशन आली. All the living organisms retain the enzymatic machinery to partially oxidize glucose without the help of oxygen. And this breakdown of glucose to pyruvic acid is called as glycolysis. लिसिस म्हणजे ब्रेकडाउन, तुटणे. म्हणजे ग्लुकोजचं लायसिस, ग्लुकोजचं तुटणं म्हणजे ग्लायकोलिसिस. टू पायरुव्हिक ॲसिड. तर आता पण पुढे आपल्याला म्हणजे लक्षातच राहील आहे. कारण पायरुव्हिक ॲसिड आहे जो ग्लायकोलिसिसचा एंड प्रॉडक्ट आहे म्हणून ग्लुकोज टू पायरुव्हिक ॲसिड ग्लायकोलिसिस असं त्यांनी म्हटलं आहे. तर आता आपण बघूया की म्हणजे ग्लुकोज कसा ब्रेकडाउन होतो आहे. तर ग्लुकोज glycolysis बघूया. The term glycolysis has originated from the Greek word glucose for sugar and lysis for splitting हेच सांगितलं मी. The scheme of glycolysis was given by Gustav Embden, Otto Meyerhoff and J. Parnas. तर हा पण एक इम्पोर्टंट एम-सी-क्यू बनतो की कोणी स्कीम ऑफ ग्लायकोलिसिस दिली. ऑफन referred to as EMP pathway. EMP एम्बेडेन मेयर ऑफ पार्नस असं झालं EMP पाथवे. तर हा इम्पोर्टंट पॉइंट लक्षात ठेवू शकतो. पुढे जाऊया. इन अनेरोबिक ऑर्गॅनिझम्स इट इज द ओन्ली प्रोसेस इन रेस्पिरेशन. अनेरोबिक म्हटलं म्हणजे जे ऑक्सिजनच्या जे फक्त ग्लुकोज टू पायरुव्हिक ॲसिड म्हणजे ग्लायकोलिसिस हीच एक प्रोसेस आहे रेस्पिरेशनची. अनेरोबिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे कारण की तिथे ऑक्सिजन नाही आहे ना. तर ऑक्सिजन युटिलाइज करून नाही करत एनर्जी ऑब्टेन. तर ग्लायकोलिसिसच ही एक होल त्यांची प्रक्रिया बनून जाते, की याच सायकल थ्रू आम्ही एनर्जी ऑब्टेन करू अनारोबिक ऑर्गॅनिझम्समध्ये. Glycolysis occurs in cytoplasm of the cell and is present in all the living organisms.
ग्लायकोलिसिस हा पण एक खूप इम्पोर्टंट पॉइंट म्हणतो. ऑकर्स इन सायटोप्लाझम ऑफ द सेल अँड इज प्रेझेंट इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे ही अशी प्रोसेस आहे, जी अनएरोबिकमध्ये पण होते आणि एरोबिकमध्ये पण होते. जसं आता फोटोसिंथेसिस झालं, त्याच्यामधून एनर्जी ऑब्टेन होते. पण आणि भरपूरशा अशा प्रोसेस आहेत, ज्या वेगवेगळ्या सेलमध्ये होतात. जसं क्लोरोप्लास्ट झालं, ते प्लांट्समध्येच अवेलेबल आहे. तर मग फोटोसिंथेसिस फक्त प्लांट्समध्ये होईल. पण ग्लायकोलिसिस हा काय सायटोप्लाझममध्ये होतो. क्लोरोप्लास्टचा यूज नाही आहे याच्यामध्ये. तर सायटोप्लाझम तर प्रत्येक सेलमध्ये अवेलेबल आहे. मग तो छोटासा ॲनिमल सेल, सिंग्युलर सेल किंवा असो अ, किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असो. तर ग्लायकोलिसिस ही एकच प्रोसेस आहे, जिथून एनर्जी ऑब्टेन होईल. ज्याला ऑक्सिजन नाही लागेल आहे म्हणून एनर्जी एनारोबिकमध्ये ऑर्गॅनिझम्समध्ये पण होईल आणि एरोबिक ऑर्गॅनिझम्समध्ये पण होईल. कारण ही प्रोसेस कुठे होत आहे? सायटोप्लाझममध्ये होत आहे. इन धिस प्रोसेस पुढे वाचूया. इन धिस प्रोसेस ग्लुकोज अंडरगोज पार्शियल ऑक्सिडेशन. पूर्णच ऑक्सिडेशन नाही झालं आहे ना. टू फॉर्म 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ॲसिड. तर आपण पुढच्या दाखल्यामध्ये बघू आता, की 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ॲसिड कसे बनले. इन प्लांट्स दिस ग्लुकोज इज डिराइव्ह्ड फ्रॉम सुक्रोज. ठीक आहे. व्हिच इज द एंड प्रॉडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. आपण एक इम्पोर्टंट पॉइंट म्हणतो, की जसं आपण म्हटलं, की ग्लायकोलिसिस जे आहे ते प्रत्येक सेलमध्ये होत आहे. तर ग्लुकोज प्लांटमध्ये कुठून आलं? ते सुक्रोजमधून आलं आणि सुक्रोज कुठून आलं? ते आहे फोटोसिंथेसिसचं एंड प्रॉडक्ट. ऑर फ्रॉम द स्टोरेजही असू शकतं. फोटोसिंथेसिसमधूनही मिळू शकतं प्लांटला. हा पण एक इम्पोर्टंट पॉइंट आहे टू रिमेंबर. तर आता येते आपली सायकल. तर सुक्रोज सुक्रोज इज कन्व्हर्टेड इंटू ग्लुकोज अँड फ्रुक्टोज बाय द एन्झाइम इन्व्हर्टेज. आता माझी एक इच्छा आहे, की सायकल सगळ्यांनी लिहून काढायची स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये, स्वतःच्या कॉपीमध्ये आणि ती रोज वाचायची आणि सुरुवातीला जेव्हा आपण करू, तेव्हा 5 वेळा, 10 वेळा लिहून काढायची. एन्झाईम सहित, नावासहित आणि एनर्जी कुठे-कुठे रिलीज होत आहे, कुठे आयसोमरायझेशन होत आहे, हे लिहून काढायचं. तर आणि एन्झाईम्स इथे खूप महत्त्वाचे आहेत. एन्झाईम्सवर प्रत्येक वर्षी काही ना काही एम-सी-क्यूज आलेले आहेत. तर सुक्रोज इज कन्व्हर्टेड इंटू ग्लुकोज अँड फ्रुक्टोज हे आपण केमिस्ट्रीमध्ये माहिती आहे. बाय द एन्झाइम इन्व्हर्टेज अँड दिस 2 मोनोसॅकराइड्स रेडिली एंटर द ग्लायकोलिटिक पाथवे. तर आता असाही क्वेशन येऊ शकतो, की सुक्रोज समजा फाइंड द इनकरेक्ट वन्स आला आहे असा प्रश्न आणि एक ऑप्शन आहे, की सुक्रोज कॅन रेडिली एंटर इंटू ग्लायकोलिटिक पाथवे. आहे का पॉसिबल? नाही आहे. सुक्रोज जो आहे तो डायरेक्टली ग्लायकोलिटिक पाथवे नाही करेल. पहिले तो ब्रेकडाउन होईल कशामध्ये? ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये आणि ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हेच 2 मॉलिक्युल आहेत, जे ग्लायकोलिटिक पाथवे करू शकतात. म्हणून पहिलं काय होईल? पहिलं ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोजमध्ये सुक्रोज जो आहे तो ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये पहिले तुटेल आणि त्यानंतर हे जे 2 तुटलेले मॉलिक्युल आहेत ते मोनोसॅकराइड्स आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आणि मग हे ग्लायकोलिटिक पाथवेमध्ये जातील आहे. तर पुढे जाऊया. Glucose and fructose are phosphorylated to give rise to glucose 6-phosphate by the activity of enzyme hexokinase. तर आता आपण पहिले इथे फक्त एक्सप्लेनेशन दिलं आहे थेअरीमध्ये, की कोणत्या रिएक्शनमध्ये कुठली एन्झाईम वापरली जाते. तर एकदा आपण सायकल पूर्ण पाहून घेऊ डायग्राम आणि त्यानंतर थेअरीकडे वळू. तर हां. तर सो हा ग्रीन बॉक्समध्ये बघूया. फिगर नंबर 12.1 स्टेप्स ऑफ ग्लायकोलिसिस. ग्लुकोज एंटर करेल आहे. ग्लायकोलिटिक पाथवेमध्ये सुक्रोज एंटर करणार नाही, आपण आधीच बघितलं. तर ग्लुकोज सगळ्यात पहिले कन्व्हर्ट होईल ग्लुकोज 6 फॉस्फेट. मी मध्ये बघा एक सांगितलं होतं, की समजा ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये कन्व्हर्ट झाला, तर अशा काही रिएक्शन्स आहेत, असं काही ब्रेकडाउन आहे ग्लुकोजचं ज्या कॅपेबल आहे, की जिथून एनर्जी निघेल आणि काही अशा स्टेप्स आहेत जिथे आयसोमरायझेशन होईल आहे. म्हणजे फक्त कंपाउंडचं स्ट्रक्चर बदलेलं आहे. तर ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये कन्व्हर्ट झाला आणि ही एक झाली कॅपेबल स्टेप. या सगळ्या रिएक्शनवर एम-सी-क्यूज येऊ शकतात, की फाइंड द स्टेप ऑफ ग्लायकोलिसिस वेअर एनर्जी इज प्रोड्यूस्ड आणि समजा आपल्याला ही स्टेप दिली, ग्लुकोज 6 फॉस्फेट टू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट.
आणि दिली फ्रुक्टोज 1,6-5-फॉस्फेट टू ट्रायस फॉस्फेट अशा काही स्टेप दिल्या आणि ही एकच रिएक्शन दिली. तर एनर्जी कॅपेबल कोण आहे? एनर्जी प्रोड्युसिंग कॅपेबल कोण आहे? हीच रिएक्शन आहे. अ, म्हणजे अशा भरपूर आहेत, पण ऑप्शनमध्ये समजा ही दिली असेल तर. तर ग्लुकोज 6 फॉस्फेट टू ग्लुकोज टू ग्लुकोज 6 फॉस्फेट कन्व्हर्ट झाली आणि एटीपी मॉलिक्यूल रिलीज झाला. एटीपी मॉलिक्यूलचा यूज झाला. अं, त्यानंतर आता ब्रेकडाउन होत आहे ना, म्हणून एनर्जीचा यूज होईल आहे आणि फोटोसिंथेसिसमधून जी एनर्जी मिळाली आहे आपल्याला एटीपी मॉलिक्यूलच्या आय-पी मॉलिक्युल्समध्ये जी स्टोअर झाली आहे, ती जी आपल्याला मिळाली आहे, ती आता आपण ग्लुकोज मॉलिक्यूलला ब्रेकडाउनमध्ये यूज करू. म्हणजे आता काय होईल आहे, एटीपी मॉलिक्युल्सचा यूज होईल आहे. याच्यामध्ये यूज होईल आहे आणि काही असे आहेत, की ज्याच्यामध्ये एटीपी मॉलिक्युल्स प्रोड्यूस पण होते आहे. ठीक आहे. म्हणून एनर्जी म्हणून काही आपण पाहिलं होतं, की एनारोबिक्समध्ये ग्लायकोलिसिस ही स्टेप आहे. ग्लायकोलिसिस ही स्टेप सॉरी ही प्रोसेस आहे, जिथे यूज पण आहे आणि प्रोडक्शन पण आहे एटीपीचं. ठीक आहे. तर आता आपण बघूया, की कुठे-कुठे यूज होतो आणि कुठे-कुठे प्रोड्यूस होतं. हां, तर ग्लुकोजचं ब्रेकडाउन होत आहे म्हणजे एटीपी मॉलिक्यूलचं ब्रेकडाउन झालं. एक आय-पी मॉलिक्यूल आपण इथे यूज केलेला आहे. त्याच्यानंतर हे झालं आयसोमरायझेशन. म्हणजे इथे फक्त कंपाउंड स्ट्रक्चर बदललं आहे. एटीपी मॉलिक्यूलचं प्रोडक्शनही नाही झालं आणि युजही नाही झालं. ठीक आहे. तर काय बनलं ग्लुकोज 6 फॉस्फेट टू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. आता फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं ब्रेकडाउन होईल आहे फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेटमध्ये. याच्यामध्ये पण एक मॉलिक्यूल यूज झाला आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊया आणि याचे एन्झाईम सगळे आपण थेअरीमध्ये एकदा बघून घेऊ. तर फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट आता कन्व्हर्ट टू आहे. हे पण झालं आयसोमरायझेशन. ट्रायोस फॉस्फेट अ, ग्लिसरॉल किंवा ग्लिसरॉल 3-फॉस्फेट. तर याला तुम्ही ट्रायस फॉस्फेट पण लिहू शकता किंवा लक्षात ठेवासाठी G3B पण लिहू शकता. आणि आता काय होईल आहे, याचा हे पण झाला आयसोमरायझेशन. ही अशी जी आहे याला आयसोमरायझेशन म्हणतात. तर ट्रायोस फॉस्फेट कन्व्हर्ट होईल आहे ट्रायोस फॉस्फेट दॅट इज डायहायड्रॉक्सी एसिटोन फॉस्फेट. म्हणजे ही एक सायकल झालेलं आहे आणि ही एक सायकल झालेलं आहे. आणि म्हणून जे इथे हे 2 इंटू केले आहेत ना, हे याच्यामुळे आहे. म्हणजे ट्रायोस फॉस्फेटचं आयसोमरायझेशन झालं. एक G3P मधून मिळालं आहे आणि एक DHAP मधून मिळालं आहे. म्हणजे हे डायहायड्रॉक्सी एसिटोन फॉस्फेटला आम्ही जी DHAP लिहिलं आणि जे ग्लिसरॉल 3 फॉस्फेटला आम्ही G3P लिहिलं. तर हे जे 2 इंटू सगळीकडे हे दिलं आहे, हे याचे आहे. म्हणून इकडे 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ॲसिड बनले. म्हणजे जसं G3P मधून आपल्याला एक पायरुव्हिक ॲसिड मॉलिक्यूल मिळाला आणि DHAP मधून आपल्याला एक पायरुव्हिक ॲसिड मिळाला. म्हणून सुरुवातीला जो सेंटेन्स होता, की 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ॲसिड बनतात, ते असे बनतात. तर आपण पोहोचलो होतो ट्रायोस फॉस्फेटपर्यंत. त्यानंतर ट्रायोस फॉस्फेटनी आता NADH2 बनवलं. म्हणजे NAD++ H2 इज इक्वल टू NADH2 हे बनलं. आणि आपल्याला माहीत आता पुढे दिलं राहिलं आहे, की NADH2 मधून 3 एटीपी कसे ऑब्टेन होतात आहे. तर ते आपण पुढे बघूया आणि ट्रायोस फॉस्फेट आता कन्व्हर्ट झालं आहे. ट्रायोस बिस फॉस्फेट म्हणजे 1,3 बायफॉस्फोग्लिसरिक ॲसिड. 1,3 1,3 BPG. अ, आणि त्यानंतर आता काय होईल आहे, आता बघा, आता अशी स्टेप आली जिथे एटीपी मॉलिक्यूल बनतात आहे. म्हणजे ट्रायोस बायफॉस्फेट किंवा 1,3 बीपीजी आहे ते कन्व्हर्ट होते आहे आपल्या ट्रायोस फॉस्फेटमध्ये आणि याच्यामध्ये एक मॉलिक्यूल ऑफ एटीपी बनला. ठीक आहे. ट्रायोस फॉस्फेट आणि त्याचं मॉलिक्युलर नेम 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. आणि आता याच्यामध्ये काही एनर्जीचं युटिलायझेशन नाही झालं जेव्हा ट्रायोस फॉस्फेट 2-फॉस्फोग्लिसरेटमध्ये बनलं. हे पण आयसोमरायझेशनची स्टेप आहे आणि याच्या सगळ्या एन्झाईम्स थेअरीमध्ये दिल्या आहेत, त्या आपण एकदा वाचून घेऊ. तर बनलं आता 2-फॉस्फोग्लिसरेट. 2-फॉस्फोग्लिसरेट त्यानंतर वॉटरचा यूज झाला. हे पण एक लक्षात ठेवायचं, की कुठे-कुठे वॉटरचा
म्हणजे वॉटर बनत आहे आणि कुठे एटीपी मॉलिक्यूल बनत आहे. तर 2 फॉस्फोग्लिसराइड आता बनलं 2 फॉस्फोनिल पायरुव्हेटमध्ये. ठीक आहे. आणि इथे वॉटर बनलं. आता 2 फॉस्फोनिल सॉरी 2 नाही फक्त फॉस्फोइनल पायरुव्हिक ॲसिड आता बनेल पायरुव्हिक ॲसिडमध्ये. ठीक आहे. तर फॉस्फोइनल पायरुव्हेट जेव्हा पायरुव्हिक ॲसिडमध्ये बनेल तेव्हा पण एटीपी मॉलिक्यूल बनेल. परत एकदा रिवाईज करून घेऊ. एन्झाईम्स आपल्याला लक्षात ठेवायच्याच आहेत. पण हं. तर ट्रायोस फॉस्फेट बनतपर्यंत 2 मॉलिक्यूलचा यूज झाला. 2 एटीपी मॉलिक्यूल्सचा यूज झाला. एक ग्लुकोजला तोडण्यामध्ये आणि एक फ्रुक्टोजला तोडण्यामध्ये. म्हणून जेव्हा सुक्रोजला एंटर करायचा आहे, तो इथून एंटर करू शकतो किंवा इथून एंटर करू शकतो. ऑफ कोर्स हे आपल्याला समजलेलं आहे. त्यानंतर 2 एटीपी मॉलिक्यूल्सचा यूज झाला. एक NADH2 बनला म्हणजे 2 NADH2 बनले कारण 2 पाथवेज होतील हे. ट्रायोस फॉस्फेटचा आणि ट्रायोस फॉस्फेटच्या आयसोमराइज्ड मॉलिक्यूलचा. तर जे आपण इथून पासून म्हणजे मला असं म्हणायचं आहे, की इथून पासून जे पण स्टेप्स आहेत, जिथे-जिथे बनले आहेत, ते 2 आहेत. कारण ही पण झाली आहे ना. म्हणजे जसं NADH2 बनला, तो 2 बनले. त्यानंतर इथे ATP बनला, ते 2 बनले. त्यानंतर इथे 2 वॉटर मॉलिक्यूल बनले, ते 2 बनले आणि तसं सेम इकडे 2 ATP मॉलिक्यूल बनले. तर आता आपण थेरी वाचून घेऊया. Glucose and fructose are phosphorylated to give rise to glucose 6-phosphate by the activity of enzyme hexokinase. ठीक आहे. ग्लुकोज 6-फॉस्फेट म्हणजे इथे आला आपला एन्झाइम हेक्सोकायनेज. ठीक आहे. त्यानंतर दिस फॉस्फोरायलेटेड टू फॉर्म ग्लुकोज, देन आयसोमरायझेस टू फॉर्म फ्रुक्टोज 6-फॉस्फेट. ठीक आहे. आयसोमरायझेशन झालं इथे किंवा तुम्ही आता समजा थेअरीचा पेपर असला तर तिथे फक्त आयसोमरेजही लिहिला तरीही चालेल. पण प्रत्येक रिएक्शनमध्ये एक एन्झाइम लिहिलं तर बेटर साइडमध्ये. तर इथे त्यांनी तेच म्हटलं आहे की आयसोमराइज झाला फ्रुक्टोज 6-फॉस्फेटमध्ये. सबसिक्वेंट स्टेप्स ऑफ द मेटाबॉलिझम ऑफ द ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आर सेम. ठीक आहे. त्यानंतर इथून आता सुरू होईल सेम. The various types of the glycolysis दिले आहे फिगरमध्ये. In glycolysis, a chain of 10 reactions under the control of different enzyme take place, producing pyruvate from glucose. हेच आहे glycolysis अर्थ. While studying these steps of glycolysis, please note the steps at which utilization or synthesis. हे पहा, हेच म्हटलं होतं मी. प्लीज नोट द स्टेप्स ॲट विच युटिलायझेशन हो रहा है, युटिलायझेशन होत आहे की सिंथेसाइज होत आहे. ठीक आहे. और इन दिस केस NADH2 टेक प्लेस म्हणजे एटीपीचा यूजही होत आहे, बनतही आहे प्लस NADH2 पण बनत आहे. एटीपी इज युटिलाइज्ड ॲट 2 स्टेप्स. हे बघा, परत आला तो पॉइंट. एटीपी युटिलाइजेस 2 स्टेप्स. फर्स्ट इन द कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज टू ग्लुकोज 6-फॉस्फेट हे आपण बघितलं. अँड सेकंड द कन्व्हर्जन ऑफ फ्रुक्टोज 6-फॉस्फेट टू फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट. म्हणजे ग्लुकोज टू ग्लुकोज 6-फॉस्फेट आणि फ्रुक्टोज 6-फॉस्फेट टू फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट. तर पुढे जाऊया. फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट इज स्प्लिट इंटू डायहायड्रॉक्सी एसिटोन फॉस्फेट अँड 3-PGAL म्हणजे हे 3 फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. म्हणजे फ्रुक्टोज 1,6 बायफॉस्फेट आता कशामध्ये स्प्लिट झालं हे ट्रायोस फॉस्फेटमध्ये. म्हणजे हे जे म्हटलं होतं ना मी G3P और PGAL 3-PGAL म्हणजे फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. We find this that there is one step where NADH plus H plus is formed from NAD. म्हणजे NAD प्लस मधून काय मिळालं आपल्याला NADH2 मिळालं. अँड दिस इज रिटन अँड दिस इज व्हेन 3-PGAL म्हणजे 3-फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड इज कन्व्हर्टेड टू 1,3-BPGA म्हणजे 1,3 बायफॉस्फोग्लिसरेट. ते या स्टेपबद्दल बोलत आहेत. म्हणजे जेव्हा ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट जेव्हा 1,3 बायफॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये बनेल तेव्हा NADH2 बनतं आहे NAD प्लस पासून. 2 रेडॉक्स इक्विव्हॅलंट्स आर रिमूव्ह. रेडॉक्स इक्विव्हॅलंट रिमूव्ह झाले आहेत इथे. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे इथे नोट करायचा. 2 redox equivalents are removed in the form of 2 hydrogen atoms. 2 हायड्रोजन ॲटम्स आपण काढलं. NAD प्लस होता म्हणजे NAD
इकडे प्लस बाहेर निघाला. ठीक आहे. तर हा इम्पोर्टंट पॉइंट प्लीज लक्षात ठेवा. फ्रॉम PgAl अँड इज ट्रान्सफर्ड टू अ मॉलिक्यूल ऑफ NAD+. म्हणजे आपण PgAl पासून जो हायड्रोजन मॉलिक्यूल मिळाला तो आपण एक NAD+ ला दिला आणि एक H+ रिलीज झाला. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. PgAl is oxidized with organic PgAl is oxidized and with inorganic phosphate to get converted into BPGA. The conversion of BPGA to 3-phosphoglyceric acid is also an energy yielding process, and this energy is trapped by the formation of ATP. आता बघा, PgAl is oxidized with inorganic phosphate to get converted into BPGA. Inorganic phosphate चा use झाला आहे इथे, and the conversion of BPGA to PGA, that is 3-phosphoglyceric acid, म्हणजे डायग्राम मध्ये बघा इकडे. या मॉलिक्यूल जो जेव्हा बनला इज ऑल्सो एनर्जी यील्डिंग प्रोसेस, हे आपण बघितलंच आहे. ठीक आहे. ATP बनली आहे. Another ATP is synthesized during the conversion of PEP to pyruvic acid. PEP म्हणजे फॉस्फेनल पायरुविक ऍसिड. ठीक आहे. तर असं थोडं लक्षात ठेवायसाठी प्रत्येक असं मोठं नाव घेण्यापेक्षा हे लक्षात ठेवायचं की म्हणजे PEP झालं किंवा PGAL झालं, 1,3-BPGA झालं असं लक्षात ठेवायचं. पण आपल्याला त्याचं रिएक्शन लिहिताना जसे एक्झाम्स झाले, रायटिंग एक्झाम्स वगैरे झाले, तर तेव्हा हे प्लीज लक्षात ठेवायचं. पूर्ण नाव. हं. तर आता कन्व्हर्जनच्या प्रोसेस यांनी काय काय म्हटले आहे? एक झालं कन्व्हर्जन ऑफ BPGA टू 3-PGA and PEP to pyruvic acid. ठीक आहे. Can you calculate how many ATP molecules are directly synthesized in this pathway from one glucose molecule? ठीक आहे. तर एनर्जीचं कॅल्क्युलेशन त्यांनी पूर्ण दिलेलं आहे, पण आपण एकदा ओव्हरव्ह्यू पाहून घेऊ. ठीक आहे. तर बघा, डायग्राम मध्ये येतो आहे पटकन. ATP मॉलिक्यूलचा यूज झाला. 2 ATP मॉलिक्यूल्सचा यूज झाला. तर पुढे आपल्याला माहिती आहे की NADH2 पासून 3 ATP मिळतात. तर इथून पासून खाली काय आहे, सगळे ATP मॉलिक्यूल्स बनले आहेत. तर समजा आपण पाहिलं, मी होप करते की सगळ्यांना समजत आहे की इथे 2-2 का लिहिलं आहे, 2 into का लिहिलं आहे, कारण की ट्रायोस फॉस्फेटचं आयसोमरायझेशन झालं आहे दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये. जसं की एक आहे, जसं की ट्रिग्लिसराइड 3-फॉस्फेट, तर दुसरा डायस्टेटोन फॉस्फेट. ठीक आहे. तर आता 2 ATP मॉलिक्यूल आहेत. म्हणजे इथले 2 ATP मॉलिक्यूल घेऊ आपण. कळलं 2 ATP का घेतले? कारण की एक इथला आणि एक इथला. म्हणजे आता आपल्याकडे झाले 2 ATP प्लस हा म्हणजे NADH तसं पहिले लिहायला पाहिजे. NADH2 पासून मिळालेले 3 ATP. ठीक आहे. म्हणजे 3 into 2 किती झाले? 6 ATP. ठीक आहे. आता आले 2 ATP मॉलिक्युल्स. परत इथला 1 ATP म्हणजे हा याचा एक झाला, याचा एक झाला, प्लस 2 ATP. किती झाले? 6 + 2 + 2 म्हणजे 6 + 4 = 10 ATP झाले आपले. आणि वरचे 2 मायनस करायचे कारण ते यूज झाले आहेत. कारण की आपल्याला नेट करायचं आहे म्हणजे ATP. ठीक आहे. आता आपण बघून घेऊया. परत एकदा लिहून घेईल. ठीक आहे. Pyruvic acid is the key product. Pyruvic acid is the key product of the glycolysis. What is the metabolic rate of pyruvate? आता पायरुविक ऍसिड आपण ग्लायकोलिसिस पासून तर बनवला, पण आता त्याचं काय फेट आहे, म्हणजे त्याचं काय पुढे होईल, फेट म्हणजे पुढे काय होईल त्याचं. इज डिपेंड ऑन द सेल्युलर नीड. सेलची कशी नीड आहे त्याच्यावर डिपेंड करेल. There are 3 major ways in which different cells handle pyruvic acid produced by the glycolysis. These are lactic acid fermentation, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. म्हणजे फेट ऑफ पायरुविक ऍसिड काय काय होऊ शकते, कुठल्या कुठल्या प्रोसेसमध्ये जाऊन तो काय काय करू शकतो. दॅट इज लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन, अल्कोहोलिक फर्मेंटेशन आणि एरोबिक रेस्पिरेशन. इम्पॉर्टंट आहे हा पॉइंट. ठीक आहे. तर फर्मेंटेशन टेक्स प्लेस अंडर अनएरोबिक कंडिशन्स माहिती आहे आपल्याला इन प्रोकॅरियोट अँड युनिसेल्युलर युकॅरियोट्स. म्हणजे की जसं आपण पहिले बघितलं होतं, जसे त्यांनी म्हणजे काही पॅराग्राफ मध्ये असे क्वेश्चन होते की तुम्हाला अनएरोबिक कंडिशन्स माहित आहे का, आणि म्हणजे पूर्वीच्या सेल्स जर अनएरोबिक कंडिशन्स मधून आल्या आहेत तर ऑब्व्हियसली जे म्हणजे सुरुवातीचे जे सेल्स असतील, जसं की सुरुवातीचे अॅनिमल्स असतील, म्हणजे जसं की युनिसेल्युलर युकॅरियोट्स आले आणि प्रोकॅरियोट्स आले, तर हे
प्रशिरातील कंडिशन्समध्ये राहतील म्हणून तिथे काही फर्मेंटेशन होईल. ठीक आहे. तर फॉर complete oxidation of the glucose to CO2 and H2. However, organisms adopt Krebs cycle, which is called as aerobic respiration. तर fermentation होईल आपले unicellular eukaryotes and prokaryotes मध्ये आणि aerobic respiration म्हणजे Krebs cycle. ठीक आहे? ते आपण पुढे बघूया. And this requires oxygen supply. एरोबिक म्हटलं म्हणजे ऑक्सिजन आलाच पाहिजे. आता बघूया फर्मेंटेशन कसं होत आहे ते. आता आपलं वाचतं फर्मेंटेशन एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे क्रेब सायकल अँड ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल म्हणजे TCA सायकल आणि ETS हे आपण म्हणजे ETS म्हणजे हेच मी म्हणत नाही होते का की NADH2 पासून आपल्याला 3 ATP मॉलिक्युल्स कसे मिळतील आहेत हे. तर हे आपण बघूया पुढच्या सेशनमध्ये. याच चॅप्टरचा पुढचा सेशन होईल आहे. तो प्लीज बघा. खूप चांगल्याने समजेल आहे आणि नोट करा. तर आजचं सेशन आज आपण इथेच संपवतो. थँक यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट अँड कीप वर्किंग हार्ड. Results will definitely fall on your part. Thank you.